श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. आज मी तुमच्याबरोबर नॉर्मल डिलिव्हरीनंतरनं अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्याने तुमची रिकव्हरी ही लवकर होऊ शकते याबद्दल डिस्कस करणार आहेत आणि त्याचबरोबर मला आलेले काही अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा ते आहे म्हणजे तुमचा आहार, तुमचा डाएट, तुमचे जेवण. जलद रिकव्हरीसाठी तुम्ही तुमच्या जेवणामध्ये काय काय घेता हे खूप महत्त्वाचे आहे. सुरुवातीचे काही दिवस अगदी पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला फारसा डाएट घेता येत नाही. एकदम हलके, पचायला हलके असलेले जेवणच आपण घेऊ शकतो. जसं की मुगाच्या डाळीची खिचडी, वरण भात, जेणेकरून आपले सुरुवातीचे 2-3 दिवस हे एकदम इझीरित्या आपण काढू शकतो. त्यानंतरनं आपल्या जेवणामध्ये कॅल्शियमयुक्त, आयरनयुक्त आहार हा असलाच पाहिजे. त्यासाठी जेवणामध्ये पुरेसे फायबर, पुरेसे कॅल्शियम, पुरेसे प्रोटीन हे असलेच पाहिजे. त्यासाठी हिरव्या पालेभाज्या, दूध, अंडी, तूप यांचा समावेश आपल्या डाएटमध्ये असणं खूप गरजेचं आहे. पारंपरिकरित्या आपल्याला आपली आई, आजी डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, त्याच्यानंतरनं हळीवचे लाडू, सुकामेवा द्यायचे आणि या सर्वांचाच आपल्याला आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी, ताकद वाढवण्यासाठी नक्कीच फायदा होतो. त्यामुळे आपल्या आहारामध्ये या सर्व गोष्टी अगदी बॅलन्सरित्या असणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपण दिवसातून कमीत कमी 1 लिटर दूध आणि 4 लिटर पाणी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दूध आपल्याला कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करते आणि पाणी आपल्याला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. पाणी आणखी कसे महत्त्वाचे आहे हे आपण पुढे पाहूयात. त्याचबरोबर दिवसात कमीत कमी आपण 2 फ्रूट हे घेतलेच पाहिजेत. सुरुवातीच्या काही काळामध्ये आपण शक्यतो बाहेरचे तेलकट, तुपट, तळलेले, त्याच्यानंतरनं ज्याच्यामध्ये खूप मसाला आहे, खूप स्पायसी असे फूड न घेतलेलेच बरे. आणि त्याचबरोबर लाईक मैद्याचे पदार्थ, ब्रेड, पाव, बेकरीचे पदार्थ असे पदार्थ आपण शक्यतो सुरुवातीच्या या काही दिवसांमध्ये आपण अवॉइड केले पाहिजेत, आपण ते टाळले पाहिजेत. सो आपला हा आहार पौष्टिक, घरामध्ये बनवलेला आणि सकस, बॅलन्सयुक्त असला पाहिजे. इथे मला तुम्हाला एक सांगू इच्छिते की सुरुवातीला बाळाला दूध येण्यासाठी, दूध जास्त येण्यासाठी आपल्याला मेथीचे लाडू दिले जातात, डिंकाचे लाडू दिलेले जातात. त्याच्यामध्ये बऱ्याचदा तीळ आणि खसखसचा वापर केलेला असतो. त्याचबरोबर काही घरांमध्ये पपायासुद्धा दिलेल्या जातात. पण या सर्व गोष्टींमध्ये खूप जास्त हीट असते. सो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा आपण टाळला पाहिजे. जसे की जास्तीत जास्त जर हीटचे आपण सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही टाईम जर हीट जास्त असलेले पदार्थ खाल्ले तर कदाचित याचा आईला त्रास होऊ शकतो. मे बी आईला मूळव्याधाचा त्रास होऊ शकतो. मे बी याच्यामुळे हीट बॉईल्स होऊ शकतात. सो आधीच आपली बॉडी खूप थकलेली असते, खूप त्रासातून जात असते. सो आपला आहार हा असा असावा की आपली रिकव्हरी जास्त व्हावी. सो हे पदार्थ गरजेचे आहेतच. मेथीचे लाडू आपण खाल्लेच पाहिजेत, डिंकाचे लाडू आपण खाल्लेच पाहिजेत. पण आपल्या दिवसभराच्या स्केड्यूलमध्ये आपण ते संतुलित आणि बॅलन्सयुक्तरित्या आपला डाएट घेतला पाहिजे, आपले जेवण घेतले पाहिजेत. त्यामध्ये फळेही असले पाहिजेत, नट्सही असले पाहिजेत आणि त्यामध्ये इतर हिरव्या पालेभाज्याही असल्या पाहिजेत, ज्यामुळे आपल्या शरीराला असणारे सर्व घटक आपल्या जेवणातून आपल्या बॉडीला मिळतील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आराम. शक्यतो आई झाल्यावरती तुम्हाला स्वतःसाठी टाईम मिळणे आणि स्वतःसाठी पुरेसा आराम मिळणे, पुरेशी झोप मिळणे हे अगदी अशक्यच आहे. पण त्यातूनही तुम्ही स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतः विश्रांती घेणं खूप खूप गरजेचं आहे. जर विश्रांती नसेल तर रिकव्हरी तितकीच मंदावते, रिकव्हरी व्हायला तितकाच उशीर लागतो. म्हणून म्हणतात बाळाच्या वेळापत्रकानुसार तुम्ही तुमच्या झोपेचे नियोजन करणे फायदेशीर ठरते. याला स्लीप व्हेन बेबी स्लीप्स असेही म्हणतात.
म्हणजे जेव्हा बाळ झोपी जाईल तेव्हा आपणही झोपले पाहिजेत. बऱ्याचदा असे होतं, बाळाला दूध पाजल्यानंतरनं त्याला ढेकर द्यावा लागतो, त्याच्यानंतरनं त्याला झोपवावे लागते. पण ह्या बाकीच्या सर्व गोष्टींसाठी तुम्ही घरातील इतर लोकांची मदत घ्या. बाळाला दूध पाजून झाल्यानंतरनं त्याचा ढेकर काढण्यासाठी, त्याला झोपवण्यासाठी तुम्ही घरातील इतर लोकांकडे ते काम सोपवू शकता आणि स्वतः या काळामध्ये आराम करू शकता. झोप पुरेशी तुमच्या शरीरासाठी खूप गरजेचे आहे. कमीत कमी सुरुवातीचे 20 ते 25 दिवस तुम्हाला प्रॉपर पूर्ण आराम मिळणे, तुमच्या शरीराला आराम देणे गरजेचे आहे. जर तुम्ही हे केलेत तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आणि या सुरुवातीच्या 20 ते 25 दिवसातच तुम्हाला जाणवेल की तुमच्या बॉडीने खूप पटकन तुम्हाला रिस्पॉन्स देऊन तुमची रिकव्हरी खूप फास्ट झाली आहे. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगते. सुरुवातीचे काही दिवस तुम्ही कोणतेही काम करू नका, घरातील कामांची बिलकुल चिंता करू नका. घरातील बाकीच्या लोकांचा या काळात तुम्ही घरातल्या कामांसाठी सपोर्ट घ्या. जर तुम्हाला घरामध्ये हेल्प अवेलेबल नसेल तर तुम्ही बाहेरून आउटसोर्स करू शकता. पण या काळामध्ये कोणतेही हेवी काम तुम्ही घेऊ नका. तुम्ही स्वतःला या काळामध्ये जास्तीत जास्त विश्रांती ठेवून तुमच्या मनालासुद्धा तुम्ही या काळामध्ये आराम द्या. पॉझिटिव्ह राहा, पेशन्स ठेवा, ज्याचा तुम्हाला नक्कीच तुमच्या रिकव्हरीमध्ये फायदा होईल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे औषधे. डॉक्टरांनी या काळात आपल्याला प्रिस्क्राईब अशी काही औषधे दिलेली असतात. बऱ्याचदा काही औषधे ही काही टॅबलेट्स, गोळ्या ह्या तुमच्या पेन रिलीफसाठी असतात, तर काही तुम्हाला जोपर्यंत बाळ फिडिंग घेत आहे आणि तुमची बॉडी रिकवर करण्यासाठी काही महिन्यांसाठी दिली जातात. जी तुमची पेन रिलीफ किंवा पेन कमी करण्यासाठीची औषधं असतात ती तुम्ही अत्यंत काळजीपूर्वकरित्या वेळेवर घेतलीच पाहिजेत. त्यामध्ये तुम्ही कधीही कोणत्याही वेळेला ते टॅबलेट्स, ती औषधं मिस करू नका, जेणेकरून तुमच्या रिकव्हरीमध्ये थोडासा मंदपणा येईल. त्यानंतरनं डॉक्टरांनी जी तुम्हाला कॅल्शियम आणि आयर्नच्या गोळ्या दिलेल्या असतात त्या तुम्ही रोज ठरलेल्या वेळेनुसार त्याच वेळेला तुमच्या जेवणानंतरनं तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जेव्हा त्यांनी सांगितले असतील त्यानुसार तुम्ही त्या घ्या. बिलकुल पण त्यामध्ये तुम्ही टाळाटाळ करू नका. बऱ्याच लोकांना रोज गोळ्या घेणे आवडत नाहीत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण आता बरे झालो आहोत, आपल्याला औषधांची गरज नाही. पण शरीराला जरी आपण बरे झालेलो असलो तरी शरीराला काही घटकांची गरज असते. म्हणूनच डॉक्टरांनी ती औषधे आपल्याला दिलेली असतात. म्हणून ती औषधे तुम्ही कधीही टाळू नका किंवा चुकवू नका असेच मी सांगेल. जेव्हा मला स्वतःला एका आठवड्यानंतरनं असे जाणवले की मला अजूनही पेन आहे, तेव्हा मी माझ्या डॉक्टरांना भेटून त्यांच्याकडून पुन्हा औषधे घेतली आणि त्याचा मला नक्कीच फायदा झाला. म्हणून तुम्ही डॉक्टरांनी दिलेली कोणतीही औषधे मिस करू नका, कारण ती शरीरातील आपली हाडे मजबूत करण्यासाठी, आपली कॅल्शियम मदत करते आणि आयरन, आपल्या बॉडीतली आयरन डिफिशियन्सी काढण्यासाठी मदत करते. म्हणून तुम्ही तुमचे कोणतेही टॅबलेट मिस करू नका, हे मला तुम्हाला नक्कीच सांगू वाटते. चौथा सगळ्यात साधा आणि सोपा उपाय म्हणजे पाणी. तुमच्या बॉडीला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून दिवसात कमीत कमी 4 लिटर पाणी तुम्ही तुमच्या शरीराला देणे गरजेचेच आहे. जर तुम्ही बाळाला पाजत असाल तर बाळाला प्रत्येक फिडिंगच्या वेळेस आधी 1 ग्लास आणि नंतर 1 ग्लास असं स्वतःला नियमच घालून घ्या, जेणेकरून तुमची बॉडी हायड्रेट राहण्यासाठी मदत होईल. कारण की दूध वाढण्यासाठी, फिडिंग करण्यासाठी पाण्याची बाळाला, आपल्या शरीराला सगळ्यात जास्त गरज असते. म्हणून स्वतःला हा नियमच ठरवा की मी प्रत्येक फिडिंगच्या आधी आणि नंतर 1 ग्लास पाणी नक्कीच पिईल. मी स्वतः माझ्या बेड साईडला एक मोठी पाण्याची बॉटल ठेवली होती, जेणेकरून जेव्हाही मला ती बॉटल दिसेल, जेव्हाही मी फिडिंग करेल तेव्हा पाण्याचे मी सिप करून पाणी आणि माझे दिवसाचे 4 लिटरचे पाण्याचे टार्गेट मला कंप्लीट करता येईल. पाण्यामुळे आपल्या बॉडीला हायड्रेट राहण्यास मदत होते आणि आपल्या शरीरातील झीज लवकर भरून काढण्यासाठीही मदत होते. पाणी पिल्यामुळे आपल्याला रिलॅक्स वाटते, आरामदायक वाटते. जर तुम्हाला नुसते पाणी जात नसेल किंवा तुम्हाला एवढे जास्त पाणी पिण्याची सवय नसेल तर तुम्ही निंबू पाणी, नारळ पाणी, त्याच्यानंतरनं फळांचे ज्यूस, सूप किंवा ताक या माध्यमातून सुद्धा
पाणी घेऊ शकता, जेणेकरून तुमची बॉडी हायड्रेट राहील. बॉडी हायड्रेट ठेवणं आणि पाण्याचा इंटेक वाढवणं यामध्ये खूप खूप महत्त्वाचे आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर ते तुमच्या बॉडीला तुम्ही हायड्रेट ठेवा. कारण की डिहायड्रेशनमुळे तुम्हाला स्वतःला त्रास होऊ शकतो. डिहायड्रेशन झाल्यामुळे बऱ्याचदा डिलिव्हरीनंतरनं बऱ्याच आईंना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. म्हणून जर तुमची बॉडी हायड्रेट असेल तर तुम्हाला तुमच्या बॉडीला कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी करता येईल किंवा तो तुम्हाला होणार देखील नाही. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या. पाण्याने तुमची बॉडी हायड्रेट राहिल्यामुळे तुमच्या बॉडीला जे काही घटक गरजेचे आहेत ते योग्यरित्या पुरतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. म्हणून भरपूर 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 पाणी प्या. सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हलका फुलका व्यायाम. तुम्हाला जिममध्ये जाण्याची बिलकुल गरज नाही. तुम्हाला कोणताही योगा, कोणताही हेवी एक्सरसाइज करण्याची गरज नाही. पण तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही तुमच्या घरामध्येच हलके 5-10 मिनटं चालू शकता. जर तुमची बॉडी तुम्हाला अलाव करत असेल तर 5 मिनटं चालण्यास काहीही हरकत नाही. ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह हा सुरळीत होतो आणि तुमच्या टाक्यांवरचा ताण कमी होतो. यामध्ये मी माझ्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला सांगेल, तुम्ही सतत बसून राहणे टाळा. बाळाला फिडिंग करून झाल्यानंतरनं बाकी सर्व कामे तुम्ही घरच्यांच्या मदतीने करा, जसे की बाळाला ढेकर देणे, बाळाला झोपवणे. कारण की जास्त काळ बसून राहिल्यामुळे जर तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीमध्ये स्टिचेस झालेले असतील तर तुमच्या बॉडीचा पूर्ण वेट हा तुमच्या टाक्यांवरती येतो, त्याच्यावरती त्रास होतो, स्ट्रेन होतो. त्यामुळे मे बी तुम्हाला रिकव्हरीला जास्त टाईम लागेल, तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे बसून राहणे तुम्ही टाळा. 5 मिनटं 10 मिनटं तुम्ही दिवसातून घरातल्या घरात तुमचा वॉक करू शकता. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. बऱ्याचदा असे होते की दूध पाजत असल्यामुळे दुधाच्या गाठी बनतात. त्यामुळे तुम्ही हलका फुलका तुमच्या हातांचा व्यायामही करू शकता. एकदा तुमच्या डॉक्टरांना नक्की विचारा. पहिले 20 ते 25 दिवस कोणताही हेवी एक्सरसाइज तुम्ही करायचे नाही. कमीत कमी 2 महिने हा पूर्ण बॉडीच्या रिकव्हरीसाठी तुम्ही दिले पाहिजेत. कोणतेही हेवी वजन तुम्ही उचलायचे नाही आहेत. पहिले 20-25 दिवस आणि पहिले 2 महिने हे तुम्हाला जास्तीत जास्त आरामामध्येच काढायचे आहेत. जेव्हा तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील, अलाव करतील, तेव्हाच तुम्ही व्यायामाला चालण्यापासून सुरू करू शकता. त्याच्या आधी तुम्ही करू नये हीच मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल. पण घरातल्या घरात 5-10 मिनटं चालण्याचा नक्कीच फायदा होतो. सतत झोपल्यामुळे बॉडीला थोडासा स्थूलपणा येतो, थोडेसे अशक्त वाटू लागतं. पण हलका फुलका 5-10 मिनटं चालल्यामध्ये तुम्हाला थोडीशी तुमची एनर्जी कशी गेन होती आहे, तुमची ऊर्जा कशी वाढते हे कळण्यास मदत होते. सो सखींनो, कसे वाटली तुम्हाला ही आजच्या व्हिडिओमधील माहिती? बॉडी रिकव्हरी होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. सो पेशन्स राहा, सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा. कोणत्याही गोष्टींनी आपली चिडचिड होऊ नका देऊ. स्वतःच्या मनाची तयारी ठेवा आणि स्वतःच्या मनाला सांगा की तुम्ही यातून लवकरात लवकर बरे होणार आहात. सो तुमची विल पॉवरच तुम्हाला यातून लवकरात लवकर रिकवर करते. सो पॉझिटिव्ह राहा. व्हिडिओ आवडली असल्यास कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमचे अनुभव तुम्ही शेअर करा, मला वाचायला नक्की आवडतील. आणि अशाच काही पुढच्या माहितीसाठी आय केअर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.